करत असणार आहे. काय याचा फायदा होईल आणि ब्लॅकमेलिंग थांबेल असं वाटतं का तुम्हाला? मुळात माहिती अधिकार कायद्याखाली दाखल केलेले माहिती अधिकार अर्ज आणि त्याला दिलेलं उत्तर आणि त्या उत्तरात मिळालेली माहिती याचा काही प्रकरणांमध्ये काही व्यक्ती, काही हितसंबंधीय व्यक्ती आणि विशेषतः खंडणीखोरीची भावना असलेल्या काही व्यक्तींनी त्याचा दुरुपयोग केला होता. या बाबतीत अनेक प्राधिकरणांकडे अनेक प्रकारच्या तक्रारी देखील आलेल्या आहेत. आपण माध्यम प्रतिनिधींनी सुद्धा वारंवार या बाबतीतल्या लोकांच्या तक्रारी या आपल्या वाहिन्यांवर आपण सातत्याने उघड केल्या होत्या. मी मागच्या मुलाखतीत देखील आपल्याला सांगितलं होतं की फर्निश्ड इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती अधिकाराच्या अर्धप्राप्तीनंतर देण्यात आलेली माहिती ही देखील सार्वजनिकरित्या उघड केल्यास त्या माहितीचा वापर करून खंडणी मागणं हा प्रकार कायमचा आपल्याला हद्दपार करता येईल. सोमवारी राज्य सेवा हमी हक्क आयोगाच्या दशकपूर्ती कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्र्यांनी याचं सुतोवाच केलं होतं आणि योगायोग असा की त्याच सकाळी म्हणजे सोमवारी सकाळी या बाबतीतला निर्देश माहिती अधिकार कायद्यातील कलम 25(5) अंतर्गत जारी करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही कालच हा निर्णय निर्गमित केलेला आहे. यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की सर्व सार्वजनिक प्राधिकरणांनी ग्रामपंचायत ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत दिलेली माहिती ही त्यांच्या त्यांच्या संकेतस्थळावर सर्चेबल डेटाबेस आणि कीवर्ड सर्च या पद्धतीने उपलब्ध करून द्यायची आहे. अर्थात त्यामुळे सगळ्या संकेतस्थळांमधल्या या तांत्रिक बाबींसाठी काही कालावधी लागणार असला तरी माहिती अधिकाराचा जो एक अतिशय चांगला कायदा आहे, नागरिकांना अधिकार प्रदान करणारा कायदा आहे, त्याच्या दुरुपयोगाच्या ज्या घटना घडत आहेत त्याला कायमचा चाप बसेल अशी आम्हाला अपेक्षा.